नमस्कार मित्रांनो, राज्यातील लाखो विद्यार्थी, पालक आणि विविध शिष्यवृत्ती योजनांचे लाभार्थी यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शिष्यवृत्तीसाठी अर्ज करत असाल, अर्जाचे नूतनीकरण करत असाल किंवा एखाद्या योजनेचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेत असाल, तर आजची ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण राज्य शासनाच्या माध्यमातून महाडीबीटी पोर्टल संदर्भात एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. आता विद्यार्थ्यांसाठी आणि लाभार्थ्यांसाठी अधिक आधुनिक, एकत्रित आणि सुलभ प्रणाली उपलब्ध करून देण्यासाठी नवीन महाडीबीटी पोर्टल 2.0 कार्यान्वित करण्यात आलेले आहे. मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून राज्यातील विविध शिष्यवृत्ती योजना, शैक्षणिक सहाय्य योजना तसेच काही सामाजिक कल्याणाशी संबंधित योजना महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जात होत्या. विद्यार्थी घर बसल्या अर्ज करू शकत होते, आवश्यक कागदपत्रे अपलोड करू शकत होते आणि अर्जाची स्थिती देखील ऑनलाईन पाहू शकत होते. त्यामुळे अर्ज प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाली होती. मात्र कालांतराने योजनांची संख्या वाढली, लाभार्थ्यांची संख्या वाढली आणि विविध विभागांच्या सेवा एकाच प्रणालीमध्ये अधिक प्रभावीपणे जोडण्याची आवश्यकता निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर आता महाडीबीटी 2.0 ही नवीन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. मित्रांनो, या नव्या पोर्टलमुळे राज्यातील विविध योजना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थी आणि लाभार्थ्यांना वेगवेगळ्या वेबसाईट्सवर जाऊन अर्ज करण्याची गरज कमी होणार आहे. तसेच अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याचा उद्देश या बदलामागे असल्याचे दिसून येते. मित्रांनो, नवीन पोर्टल सुरू करण्यात आले असले तरी त्यासाठी काही तांत्रिक प्रक्रिया देखील राबवण्यात येत आहेत. जुन्या महाडीबीटी पोर्टलवरील माहिती, अर्जाचे तपशील, लाभार्थ्यांची माहिती आणि विविध योजनांशी संबंधित डेटा नव्या प्रणालीमध्ये स्थलांतरित केला जात आहे. त्यामुळे काही कालावधीसाठी जुन्या पोर्टलवरील सेवा या तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, या कालावधीत अनेक विद्यार्थी विचारत आहेत की अर्ज भरता येईल का, नूतनीकरण करता येईल का, नवीन योजना निवडता येईल का, अर्जाची स्थिती तपासता येईल का. तर उपलब्ध माहितीनुसार 1 जून पासून काही महत्त्वाच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये नवीन अर्ज स्वीकारणे, अर्जांचे नूतनीकरण, अर्ज छाननी प्रक्रिया, विविध प्रशासकीय सेवा तसेच काही अहवालांशी संबंधित कामकाजाचा समावेश आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना या कालावधीत काही प्रक्रिया पूर्ण करायच्या होत्या त्यांनी या बदलाची नोंद घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, सध्या सुरू असलेली ही प्रक्रिया पूर्णपणे तांत्रिक स्वरूपाची आहे. म्हणजेच अर्जदारांनी घाबरण्याचे किंवा संभ्रमात पडण्याचे कारण नाही. कारण ही सेवा कायमस्वरूपी बंद करण्यात आलेली नसून नव्या प्रणालीकडे स्थलांतरित करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, नवीन महाडीबीटी 2.0 पोर्टलच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या योजना स्वीकारल्या जाणार आहेत. यामध्ये शिष्यवृत्ती योजनांसोबतच इतर काही सामाजिक कल्याणाशी संबंधित योजनांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. यामुळे विविध लाभार्थ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवरून सेवा मिळू शकणार आहेत. हा बदल विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. कारण अनेक वेळा वेगवेगळ्या योजनांसाठी स्वतंत्र प्रक्रिया, स्वतंत्र माहिती आणि स्वतंत्र कागदपत्रांची आवश्यकता भासत होती. आता या प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, 2025-26 आणि 26-27 या शैक्षणिक वर्षांसाठी अर्ज आता नव्या प्रणालीच्या माध्यमातून स्वीकारले जाणार आहेत. म्हणून पुढील काळात अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नव्या पोर्टलची माहिती समजून घेणे आवश्यक आहे. तसेच पोर्टल सुरू झाल्यानंतर आवश्यक नोंदणी, माहिती पडताळणी आणि कागदपत्रांची तयारी करून ठेवणे देखील फायदेशीरच ठरणार आहे. मित्रांनो, एक महत्त्वाची दिलासादायक बाब म्हणजे स्थलांतरित प्रक्रियेदरम्यान अर्जदारांना त्यांच्या जुन्या अर्जाशी संबंधित माहिती काही प्रमाणात पाहता येऊ शकणार आहे. यामुळे आधी भरलेल्या अर्जांची माहिती
पूर्णपणे गायब होईल किंवा पुन्हा सर्व प्रक्रिया करावी लागेल अशी चिंता करण्याचे कारण नाही. संबंधित माहिती नव्या प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याचे काम सुरू आहे. मित्रांनो, महाडीबीटी 2.0 या संकल्पनेमागचा मुख्य उद्देश म्हणजे विविध योजनांचे एकत्रीकरण आहे. यामुळे लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी सेवा उपलब्ध होणार आहेत. अनेक वेळा एकाच प्रकारची कागदपत्रे वेगवेगळ्या योजनांसाठी पुन्हा पुन्हा सादर करावी लागत होती. या प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न या नव्या व्यवस्थेमध्ये करण्यात आला आहे. मित्रांनो, राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ही केवळ आर्थिक मदत नसते, तर शिक्षण सुरू ठेवण्याची एक महत्त्वाची संधी असते. अनेक विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या आधारे आपलं शिक्षण पूर्ण करतात. त्यामुळे पोर्टलमधील बदलांविषयी योग्य माहिती असणे देखील आवश्यक आहे. कोणत्याही अफवा किंवा अपूर्ण माहितीकडे लक्ष न देता अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो, एकंदरीत पाहता महाडीबीटी 2.0 पोर्टलच्या माध्यमातून राज्य शासनाने विविध योजना अधिक सुलभ आणि एकत्रित स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सध्या सुरू असलेली स्थलांतरित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आणि इतर लाभार्थ्यांना नवीन प्रणालीचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. म्हणून या कालावधीत संयम ठेवणे, अधिकृत माहिती तपासत राहणे आणि आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ठेवणे हे सर्व लाभार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही शिष्यवृत्ती, शैक्षणिक सहाय्य किंवा महाडीबीटी अंतर्गत कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर या बदलाची माहिती इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील नक्की पोहोचवा. अशाच शैक्षणिक योजना, शिष्यवृत्ती अपडेट्स, शासन निर्णय आणि विद्यार्थी हिताच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या सोबत जोडलेले रहा. धन्यवाद.